मानवी जीवनाचं सौंदर्य. खरंच माणसाचा जन्म आणि मग या मानवी जन्माचं सार्थक म्हणजेच आपण जमवलेली माणसं, त्यांच्यासोबत आपल्याला जीवनाचा आनंद कशा पद्धतीने उपभोगता येतो, आपल्याला नशिबानेच मिळालेले रक्ताचे नातेवाईक, त्यानंतर मग आपली निर्माण होत गेलेली नाती, जे आपल्या स्वभावामुळं निर्माण होतात आणि आपल्या स्वभावामुळंच टिकू पण शकतात. म्हणजेच फक्त मी एकटा जगतो, मला कोणाची गरज नाही, या गोष्टीत मानवी आयुष्याचं, या मानवी जीवनाचं सौंदर्य बिलकुल नाही. आपण, मीपेक्षा आपण या शब्दाला खूप महत्त्व आहे. आता हे महत्त्व तसं पाहिलं तर अनेक गोष्टींनी पटवून देता येतं किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या जीवनात आलेल्या अनुभवावरनं हे महत्त्वसुद्धा पटलेलं असतं. अर्थात ते कबूल करायला छाताडामध्ये मोठं मन लागतं. नाहीतर मग जर घमेंड करायची असेल एखाद्या व्यक्तीला, मी, फक्त मी, तर मग त्याला जगातला कोणताही व्यक्ती समजावून सांगू शकत नाही. एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन एका छानशा टेकडीवर फिरायला गेले. तेवढ्यात टेकडी चढून ते वर आले आणि मस्तपैकी पठार, सुंदर वारा सुटलेला, नातवाच्या चेहऱ्यावर मस्तपैकी हसू फुललेलं. आजोबा, किती छान वारं सुटलं आहे ना? हो, अरे तुला छान वाटावं म्हणून तर तुला इथं आणलं आहे. असं बोलत असताना आजोबांच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्या नातवाचं लक्ष गेलं आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे. तो थवा काही एका सरळ रेषेत असतो का? नाही. त्या थव्याचा हा व्ही शेपमधला पक्ष्यांचा जमाव पाहून त्या नातवाच्या मनात कुतूहल निर्माण झालं. साहजिक आहे ना, आज आपल्याला सुद्धा हे कुतूहल नक्की आहे, पण त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला त्या नातवाच्या वयात कुठे माहीत होतं. पक्ष्यांचे थवे तर अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष झाली तसेच उडतात. व्ही आकाराचा शेप असतो, म्हणजे एक पक्षी मधोमध पुढे चालत असतो, उडत असतो आणि व्ही आकार करून बाकीचे पक्षी त्याच्या मागोमाग नक्की उडत असतात. हे पाहून त्या नातवाचं मन एकदम चलबिचल झालं आणि त्याला वाटलं की आपल्या आजोबांना आपण प्रश्न विचारावा. त्याने विचारला प्रश्न, आजोबा, हे पक्षी असे व्ही आकारात का बरं उडतायत? आजोबांनाही त्याच्या या कुतूहलाविषयी खूप आनंद वाटला. चला, आपला नातू काहीतरी चौकस बुद्धीचा आहे, अगदी योग्य प्रश्न त्याने विचारला आहे. मग आजोबा त्याला उत्तर दे. कसा आहे बेटा तो शेप? तो म्हणाला, व्ही आकाराचा आहे. ओके, त्या व्हीच्या टोकाला एक पक्षी तुला दिसतोय समोर? हो, दिसतोय. त्याच्या बाजूनी 2 रांगा? हो. तेच तर विचारतोय आजोबा. ऐक, तो जो पुढचा पक्षी आहे तो हवा कापत कापत पुढे जातो आणि हे दोन्ही बाजूचे पक्षी जर त्याच्याच रांगेत उडाले तर त्याच पक्षा एवढं बळ प्रत्येकाला लागेल. हे बळ त्यांना कमी लागतं जेव्हा तो पक्षी पुढे सरकतो, तेव्हा इतर पक्ष्यांची ऊर्जा वाचते. आणि हे पक्ष्यांना कुठे काही जवळ जायचं नसतं. त्यांचा कदाचित शेकडो मैलाचा प्रवास असतो. हजारो किलोमीटर ते पक्षी उडत उडत स्थलांतर करत असतात. अशा वेळेस प्रत्येकजण आपापली ऊर्जा साठवून राहावी म्हणून नक्की जपत असतो. तो जो पक्षी आहे समोर उडणारा, तो काही एकच पक्षी उडत नसतो. तो थकला की तो आपोआप आपसूक मागे येतो आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो. कारण तो एकटाच जर उडत राहिला तर तो थकून जाईल.
समोरून वारं खूप असतं आणि ते कापणं गरजेचं असतं. अंतर खूप जास्त जायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने टीमवर्क ठेवावं लागतं. तेवढ्यात एक पक्षी तो थवा सोडून बाजूला गेला आणि मग उडता उडता खूप डळमळीत असा उडत होता असं दिसलं. त्या नातवानी त्या आजोबांना दाखवलं. हो, पहा, त्याला पंख तर आहेत. आधीही तो उडत होता. पण हा थवा सोडून जेव्हा तो एकटा या आकाशात भ्रमण करू इच्छिला, तेव्हाच त्याला जाणवलं की वारं खूप आहे आणि आपण एकटे तग धरू शकणार नाही. अरे, तू प्रश्न विचारलास ना, हा मानवी जीवनाला सुद्धा लागू होतो. जसा तो पुढचा पक्षी थकला की मागे येतो, दुसरा पक्षी जागा घेतो आणि असं करत करत सगळे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास न थकता पार करतात. आपल्याला ज्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचं आहे ते ठिकाण येईपर्यंत त्यांचा हाच क्रम चालू असतो आणि याच आकारामध्ये ते उडत उडत त्यांच्या गंतव्याला पोहोचतात. मानवी जीवनात सुद्धा तसं पाहिलं ना, तर एकटा माणूस उडू शकतो जसा एकटा पक्षी उडू शकतो. परंतु जसा एकटा पक्षी डळमळीत होतो, तसाच फक्त उडणं महत्त्वाचं नाही आहे. एकटा माणूस खूप काही मिळवू शकेल आयुष्यात, पण त्याच्याबरोबर जर थवा नसेल ना, त्याने निर्माण केलेल्या नात्यांचा, त्याला नशिबाने मिळालेल्या रक्ताच्या नात्यांचा हा थवा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही खूप आनंदी असाल ना, तेव्हा तो आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा लोक लागतात. तुम्ही खूप दुःखात असाल, तेव्हा तुमच्या पाठीवर हात ठेवून "मी आहे रे" असं सांगणारेही काही लोक लागतात. त्याच्यामुळं थवा सोडून मी जगू शकतो अशी अहममिका ज्याच्या मनात असते, असा अहमपणा घेऊन जो कोणी जगतो, त्याची अवस्था आकाशात उडणाऱ्या, थवा सोडून एकटाच उडू पाहणाऱ्या त्या पक्ष्यासारखी असू शकते. मिळवू शकाल तुम्ही खूप काही, पण तो मिळवल्याचा आनंद तुम्हाला नाही मिळवता येणार. तो आनंद तुमच्या नशिबात नसेल. दुःख आल्यानंतर तुमचं दुःख निवारण करण्यासाठी जी आपली माणसं लागतात, ती सुद्धा तुमच्या अवतीभवती कदाचित नसतील. पण जर तुमच्या या सगळ्या निर्माण केलेल्या नात्यांमध्ये, रक्ताच्या नात्यांमध्ये एखादा पक्षी म्हणजेच एखादा व्यक्ती तुमच्या या संपूर्ण थव्यापासून अलिप्तता दाखवून राहत असेल, मनातून तो नाराज असेल, तर मग या पूर्ण थव्याचं सुद्धा एक काम बनतं, की अरे, तो एकटाच जर काही वाऱ्याशी झुंज देत असेल, कोणत्यातरी संकटाशी जर तो एकटाच सामना करत असेल, तर आपण त्याच्या संकटात सहभाग नोंदवला पाहिजे. त्याला तू एकटा नाहीस हे सांगण्यासाठी आपण सर्वांनी गेलं पाहिजे, हे सुद्धा त्या थव्याचं कर्तव्य बनतं. असे जिथं थवे असतात ना, तिथंच ती नाती सदृढ असतात असं बोललं जातं. आणि सदृढ नात्यांच्या सोबत जगताना आनंदाचे क्षणसुद्धा खूप आनंद देऊन जातात. दुःखाचे क्षणसुद्धा तुमचं मन हलकं करून जातात, जेव्हा तुम्हाला अशी थव्याची साथ मिळते. तो नातू हे सगळं ऐकून थक्क झाला. त्याला इतक्या लहान वयात त्या पक्ष्यांचं सायन्स, जे काही व्ही आकारात उडण्याच्या मागची त्यांची भूमिका, ते तसं उडल्यानंतर त्यांची कशी ऊर्जेची बचत होते आणि कसं ते आपल्या गंतव्यापर्यंत आयुष्याच्या या लांब प्रवासात, जसा पक्ष्यांचा प्रवास तो लांबचा असतो, तसाच आयुष्याच्या या लांबलचक प्रवासात तुम्हालासुद्धा आपल्या थव्याला धरून राहता आलं तर तुमचं उडणं ऊर्जा वाचवणारं ठरू शकतं. एकटंच जेव्हा उडतो असं म्हणतो, तेव्हा तुमची ऊर्जा जास्त खर्च होते. नॅचरली तुमच्या आयुष्याचा ग्राफ म्हणावा तेवढा उंचावलेला आढळत नाही. म्हणून चला, आपल्या अवतीभवती जो आपला थवा आहे, आपला जो गोतावळा आहे, त्या गोतावळ्याशी थोडे तरी आपण समरसून राहण्याचा प्रयत्न करूयात. जर एखादा नर्वस होऊन त्या थव्यातनं बाजूला झाला असेल, तर त्याला "तू आमच्या थव्याचा हिस्सा आहेस" हे जाऊन कानात सांगूया. त्याला एक प्रकारचा विश्वास देण्याचा प्रयत्न करूयात. असं ज्या ज्या ठिकाणी जमतं, तो थवा आयुष्यभर एकत्रात आपल्याला उडताना नक्की दिसतो. मित्रांनो, खरंच मला ही कथा आवडली.
मला त्या नातवाचा प्रश्नही आवडला आणि आजोबांनी त्याचं केलेलं समर्थन हे सुद्धा अतिशय वाखाणण्यासारखं आणि या सगळ्या गोष्टींची सांगड खरोखर या मानवी जीवनाशी आहे. मीपणामध्ये जे आयुष्य जातं त्या आयुष्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं आपलं किंवा आपण या शब्दांना खूप महत्त्व आहे. मीपणामध्ये आपल्या मानवी जीवनाचं शून्य सौंदर्य दडले मानवी जीवनाचं. ते फक्त आपण मिळून कुठे काय जाऊ, आपण मिळून हे करू, आपण मिळून असल्याने हे घडलं, आपलं माझंपेक्षा हे आपलं आहे, हे आम्ही केलं, मी केलंपेक्षा आपल्याकडून हे घडलं, या शब्दांचा वापर करणं जो शिकला तोच या मानवी जीवनात लांबच्या प्रवासात खूप लांबपर्यंत टिकला असंच म्हणावंसं वाटतं. तुम्हाला ही कथा आणि एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मी सुद्धा तुमच्या एक थव्यातला व्यक्ती आहे हे न विसरता कॉमेंट बॉक्समध्ये नक्की एक्सप्रेस करा. कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल in Marathi, Hindi and English. 9,710 videos on this channel. Try to visit this unique channel and if possible try to subscribe it to enjoy each and every segment given by this Pravi. Thank you.